स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्माम्हा. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. वैकुंठीचे जन सदा इच्छिता ती, कै येथे ते हरीचे दास. यमधर्मवास पाहे नित्य निरंतर, जोडोनिया कर तिष्ठ तसे. तुका म्हणे पावा वया पैल पार, नाम मंत्र सार भाविकासी. नारायण नामे हो जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. विठ्ठला महायोग पीठे तटे भीमरथ्यां, वरम पुंडरीका यदा तु मुनींद्रैः. समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगाकरो प्रणाम. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. मी कळा कुसरी काहीच नेने, बोली तू वचनी अति भाविका. एका जनार्दनी तुमचा दास, त्याची आस पुरवावी. तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. जयांचे केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता विठा विठा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी भावा जन्माम्हा. नारायणे नामे होऊन जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. वैकुंठवासी सौभाग्यवती झुंबराबाई पूजा गुंगडे पुंजा झुंबराबाई पुंजा गुगडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची ही कीर्तन रूपी सेवा आहे. म्हणजे सौभाग्यवती झुंबराबाई यांचे पती श्री पुंजा गुगडे, त्यांचा मुलगा शिवाजी गुगडे, श्री ज्ञानदेव गुगडे, श्री लालजी गुगडे, सौभाग्यवती किसनाबाई गोडसे त्यांची मुलगी. दुसऱ्या मुलीचं नाव सौभाग्यवती ताईबाई देवकर. आणि ज्यांच्या अत्यंत आग्रहामुळे आम्हाला या ठिकाणी यावं लागलं ते आमचे हरिभक्तीपरायण महेश महाराज गुगडे यांच्या आग्रहामुळे. खरं म्हणजे आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज मुळीक यांनीही मला या ठिकाणी येण्याचा आग्रह केला आणि त्या निमित्ताने या ठिकाणी येण्याचा योग आला. 84-85 वर्षाचं वय होतं म्हणे, नाही 85 वर्षाचं वय. 85 वर्षाचं वय असून सुद्धा सौभाग्यवती म्हणून ज्या गेल्यात, 85 वर्षाच्या वयातही
सौभाग्यवती राहणं, या मला असं वाटतं की आजच्या काळातलं हे फार मोठं भाग्य आहे. मला सांगितलंय महाराजांनी, आमच्या महेश महाराजांनी सांगितलं की आमच्या आजीचं आमच्या घरावर वजन होतं. शेवटी 15 दिवसच ती फक्त आमच्या ताब्यात होती, नाही तर 84 वर्ष आम्ही तिच्या ताब्यात होतो. असंच ना. म्हणजे अत्यंत शिस्तबद्ध आमच्या आजीचं जीवन होतं. एखादी व्यक्ती घरामध्ये शिस्तीची असली पाहिजे. त्या व्यक्तीचा राग जरी येत असला एखाद्या वेळेला, तरी मला असं वाटतं की घरातली शिस्त अत्यंत महत्वाची आहे. घरातली शिस्त बिघडत चालली, त्याचं कारण घरामध्ये शिस्त लावणारी माणसं थांबली. मी खरं सांगतो तुम्हाला, माझे आजोबा काही या लाईनचे नव्हते महाराज. माझे आजोबा थोडे वेगळ्या लाईनचे होते. वेगळ्या लाईनचे म्हणजे काही सांगायची गरज नाही कोणा लाईनचे होते. माझी आजी चांगली होती, खरंच माझी आजी खूप चांगली होती. अशी बुडी कठोर होती बघा. वैष्णवदेव केल्याशिवाय घास घेऊ देत नव्हती, दर्शन घेतल्याशिवाय शाळेत जाऊ देत नव्हती, पाय धुतल्याशिवाय आत घेत नव्हती, संध्याकाळचा हनुमंतरायाला दिवा नेल्याशिवाय जेवण देत नव्हती. अशी आमची आजी होती. खरं सांगतो तुम्हाला, अशा आजोबाचा मी नातू असूनही, अशा आजोबाचा म्हणजे अशा आजोबाचा मी नातू असूनही माझी आजी चांगली असल्यामुळे आज त्या आजोबाचा नातू महाराष्ट्राच्या समोर उभा आहे. उपकार जर कोणाचे असतील तर हे माझ्या आजीचे उपकार आहेत. आजही मला माझ्या आजीची आठवण येते. विठ्ठल विठ्ठल. आणि सूत्र जगातलं असो वा सूत्र देशातलं असो, सूत्र महाराष्ट्रातलं असो, सूत्र जिल्ह्यातलं असो, सूत्र तालुक्यातलं असो वा गावातलं असो वा घरातलं असो, सूत्र तेच आहे. यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तदेव इतरो जनः. वडील जे करती तया नाम धर्म ठेविती एर अनुष्ठिती सामान्य सकळ. म्हणून घरातली एखादी व्यक्ती अशी असली पाहिजे बघा, की जी घराला शिस्त लावणारी असली पाहिजे. अशी आमच्या महाराजांची आजी. त्यांचं आज हे पुण्यस्मरण, महाराजांचा अत्यंत आग्रह. आणि ही सगळी महाराज मंडळी, बापरे, इतके महाराज असतात त्या कीर्तनाला. इतकी सगळी महाराज मंडळी, एकाचं नाव घेतलं तर दुसऱ्याचं विसरून जाईल. ज्याचं विसरलं ते आमची शिफारस करणार नाही. कशासाठी? की बाई यांचं कीर्तन घ्या म्हणून, आणि यांचं नावच नाही घेतलं आमचं यांनी. अर्थात असो, ही सगळी माझ्यावर प्रेम करणारी. आणि आपल्या भागामध्ये आल्यानंतर हा आम्हाला आनंद भेटतो. कीर्तनाच्या आनंदापेक्षाही या परिसरातला गायनाचा आनंद फार महत्वाचा असतो. असे गायक, असे गुणीजन, असे वाजवणारे आम्हाला विदर्भात फार कमी भेटत आहेत, फार कमी भेटत आहेत. असो, आपण सगळे परमार्थावर प्रेम करणारी सगळी मंडळी आहात. आपल्याला काय नवीन आहे रे कीर्तनातलं? आता आपण तर किती दिवसापासून कीर्तन ऐकताय. माझ्या समोर असे काही वक्ते बसलेले आहेत की मी ज्यांच्याकडे पाहतो, असे काही श्रोते बसलेले आहेत की जे एकही आठवडा त्यांचा असा जात नसेल की ज्याने कीर्तन ऐकलं नसेल. माझ्या या ठिकाणी बसलेल्या श्रोत्यापैकी असे हे श्रोते आहेत की या परिसरामध्ये असा एकही आठवडा जात नसेल की ज्या आठवड्यामध्ये हे श्रोते कीर्तनाला बसत नसतील. इतके सगळे कीर्तन ऐकल्यानंतर सुद्धा आपली कीर्तन ऐकण्याची आशा अजूनही शिल्लक आहे. त्याचं कारण कीर्तन हे कीर्तन ऐकणं नाही, कीर्तन ही साधना आहे. आणि ते साधना म्हणूनच ऐकली पाहिजे. श्रवण ही भक्ती अत्यंत महत्वाची भक्ती आहे. नवरात्र महोत्सव चालू आहे. नवरात्र महोत्सवापैकी पहिली रात्र म्हणजे श्रवणाचीच आहे. महाराज म्हणतायत की हे नवविध, 9 दिवस 9 रात्र म्हणजे काय? 9विध भक्तीच्या नवरात्र आहे.
नवरात्र म्हणजे नवविध भक्तीची आहे. पहिली रात्र म्हणजे श्रवण आहे, दुसरी रात्र म्हणजे कीर्तन आहे. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. रामायणामध्ये सुद्धा प्रथम भगती संत न कर संगा, दुसरी रती मम कथा प्रसंगा, गुरुपद पंकज सेवा तिसरी भगती अमान, चौथी भगती मम गुणगण कपट करहित जिगान, मंत्र जाप मम दृढ विश्वासा, पंचम भजन सुभेद प्रकाशा, छटदम शील विरति बहुकर्मा, निरत निरंतर सज्जन धर्मा, सातव समबोई समजग देखा, आठव यथा लाभ संतोषा. अर्थात नवम सरल सबसरहीना, अर्थात ही नवविधा भक्ती त्या ठिकाणी रामायणामध्ये सुद्धा सांगितली. कोणाला सांगितली तर शबरीला सांगितली. आणि ही भक्ती कोणाला सांगितली तर प्रल्हादाला सांगितली. श्रवणम, पहिली भक्ती आहे श्रवण, अत्यंत महत्वाची भक्ती आहे महाराज. श्रवण भक्ती संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाची भक्ती आहे. सर सांगू का, काही साधनेला सहकारी साधनेची गरज आहे, काही साधनेला सहकारी साधनेची गरज आहे. ज्ञानाला वैराग्य या सहकारी साधनेची गरज आहे. योगाला चित्तवृत्तीचा निरोध या सहकारी साधनेची गरज आहे. कर्माला विधिनिषेध या सहकारी साधनेची गरज आहे. यज्ञाला योग्य देश या सहकारी साधनेची गरज आहे. पण श्रवण असं साधन आहे महाराज की त्याला सहकारी साधनेची गरज नाही. फक्त तुम्ही प्रेमाने करा, फक्त तुम्ही प्रेमाने करा. ते श्रवण तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. श्रवणाचे मिशे असे श्रोते वक्ते असूनही माझ्या समोर आहेत. याच्यामध्ये सुद्धा अनेक वक्ते आहेत की जे टाळ घेऊन उभे आहेत. आणि खरं म्हणजे तुमच्या आजीचं हे प्रथम पुण्यस्मरण आहे. पुण्यस्मरणाच्या निमित्ताने निवडलेला अभंग जगद्गुरु जगत्वंदनीय महाराष्ट्रभूषण संत शिरोमणी संत सम्राट वैराग्यमूर्ती श्री संत तुकोबाराय यांचा 5 चरणाचा अत्यंत महत्त्वाचा आणि खऱ्या अर्थाने आपल्या देहाचं महत्त्व प्रतिपादन करणारा अभंग आहे. विठ्ठल महाराज या अभंगातून आपल्याला असं म्हणतात की बाबा रे, तुम्ही भाग्यवान आहात, या मृत्यू लोकामध्ये तुमचा जन्म आहे. विषय कसा आहे दादा की काही गोष्टी अत्यंत जवळ असूनही कळत नाही. आणि जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत जवळ असणाऱ्या वस्तूचा सुद्धा उपयोग होत नाही. उपयोग व्हावा असं वाटत असेल तर मला असं वाटते, माऊली असं म्हणतायत की गोचिड्याला दूध कळलं पाहिजे, कळत नाही म्हणून रक्त पितो. बेंडकाला मकरंद कळला पाहिजे पण कळत नाही म्हणून चिखल खातो. निदैवी माणसाला धन कळलं पाहिजे, कळत नाही म्हणून भीक मागतो. तसं आपल्या हृदयातला राम आपल्याला कळला पाहिजे
कळत नाही. म्हणूनच खऱ्या अर्थाने विषयाच्या दारामध्ये आपण उभे राहतो. ह्या ओव्या सगळ्या तुम्हाला माहित आहे, वेगळं सांगण्याची गरज नाही. अत्यंत जवळ दूध, पण काय करावं, गोचर रक्त पितो. अत्यंत जवळ मकरंद, पण काय करावं, बेंडूक चिखल खातो. अत्यंत जवळ त्या ठिकाणी ते धन, पण काय करावं, तो निदैवी पुरुष भीक मागतो. अत्यंत जवळ राम, पण काय करावं, माणूस नश्वरावर प्रेम करतो, नश्वरावर प्रेम करतो. तैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू. का, पण का बरं असं का होतंय, असं का नाही का, सर्व सुखाचा आरामू, पण असं का भ्रांताशी कामू. विषयावरी महाराज भ्रांत कोणाला म्हणावं हेच कळत नाही. माऊलीची इच्छा होती की ईश्वरनिष्ठांची मांदी आडी. ईश्वरनिष्ठ हे खूप असले पाहिजेत, खूप असे असले पाहिजेत, खूप ईश्वरनिष्ठ असले पाहिजेत. पण काय करावं, आमचं दुर्भाग्य असं आहे की जोपर्यंत आमचं कीर्तन आहे तोपर्यंत आम्ही ईश्वरनिष्ठ आहोत, जोपर्यंत आमची पूजा चालू आहे तोपर्यंत आम्ही ईश्वरनिष्ठ आहोत, जोपर्यंत आम्ही मंदिरात देवाजवळ आहोत तोपर्यंत आम्ही ईश्वरनिष्ठ आहोत. पण नंतर मात्र ईश्वरनिष्ठ नाही, आम्ही नश्वरनिष्ठ आहोत. ईश्वरनिष्ठांची मांदियाडी अशी अपेक्षा आजही पूर्ण होताना का दिसत नाही, याचा अर्थच असा आहे, का भ्रांताशी कामो विषयावरी. अत्यंत जवळ असलेली वस्तू जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत जवळ असूनही उपयोग होणार नाही. आणि म्हणून तर कळून देत आहेत ना गुरु, म्हणून तर कळून देत आहेत ना खऱ्या अर्थाने साधू. काय कळून देत आहेत आपल्याला, विठाल विठाल. कोण म्हणते ज्ञान मोक्ष प्राप्तीसाठी असते, कोण म्हणते कर्म मोक्ष प्राप्तीसाठी आहे. ही साधना मोक्ष प्राप्तीसाठी नाही महाराज. मोक्ष प्राप्तीसाठी जर ही साधना तुम्ही वापरली ना तर मोक्ष साध्य समजावा लागेल. साध्य असेल तर त्याच्यासाठी साधना असते, नाही का. जे साध्य असेल त्याच्यासाठी, प्राप्त करायचं असेल त्याच्यासाठी साधना असते. अरे जे सिद्ध आहे त्याच्यासाठी साधनेची काय गरज आहे. माझं आमापा मापका सुवावे, माझं आमापा मापका सुवावे, माझं अव्यक्ता व्यक्त का मानावे, मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. अमृतानुभवामध्ये मला आमापा मापका सुवावे, मी अमाप असून सुद्धा मला मापामध्ये का तोलताय तुम्ही. माझं अव्यक्ता व्यक्त का मानावे, मी सिद्ध असता का निमावे साधनवरी. आणि सिद्ध असताना सुद्धा माझ्यासाठी तुम्ही साधन करताय. माझ्या प्राप्तीसाठी जर तुम्ही साधन करत असाल तर तुम्ही सर्वात मोठे अज्ञानी आहात. कोण आहात तुम्ही, हरिण आहात तुम्ही, हरिण आहात तुम्ही. थुंकी जी अमृताचा गिळता गळाळा, देखोनी काय मृगजळ देखोनी डोळा. आणि मृगजळ पाहिल्यानंतर अमृत सुद्धा बाहेर थुंकण्याची ज्या हरणाची इच्छा व्हावी तसेच आहात तुम्ही, की मला साध्य मानताय तुम्ही. अरे मी सिद्ध आहे, मी सिद्ध आहे. सिद्ध असता का निमावी साधनवरी. ज्ञान आहे कशासाठी, कर्म आहे कशासाठी, योग आहे कशासाठी, मोक्ष प्राप्तीसाठी नाही, फक्त अज्ञान निवृत्तीसाठी. मोक्ष प्राप्तीसाठी नाही ही साधना, ही फक्त अज्ञान निवृत्तीसाठी आहे. अज्ञान निवृत्त झालं रे झालं की मोक्ष तर सिद्धच आहे, मोक्ष तर सिद्धच आहे. माऊली म्हणतायत का उदकी झाली बाबुडी, ते उदकाचे दैशी झाकुडी. उदकातूनच निर्माण झालेली शेवाळ उदकाला जसं झाकून टाकतो, डोळ्यावरच झालेलं पडळ तसं डोळ्याची दृष्टी कमी करतं. आकाशामध्ये आलेले मेघ आकाशाला जसं झाकून टाकतोय ना, तसं आपलंच अज्ञान आपल्याला झाकण्याचं कारण होतं. बाबुडी बाजूला करा, पाणी सिद्ध आहे. बाबुडी बाजूला करा, पाणी सिद्ध आहे. पडळ बाजूला करा, दृष्टी सिद्ध आहे. आभाळ मेघ बाजूला करा, आकाश सिद्ध आहे. तसं अज्ञान बाजूला करा, तुम्ही सिद्ध आहात, तुम्ही सिद्ध आहात. आणि हे सिद्ध करण्यासाठी फार मोठा प्रयास व्हावा असं नाही, पहिला असेल. सिद्ध करण्यासाठी माऊली म्हणतात, मोठके गुरुमुखे उदयी जत दिसे, ते हृदयी स्वयंबची असे, प्रत्यक्ष भाव लागे तैसे आपैसयाची. म्हणून सज्जनानो, सगळी साधना ही साध्यासाठी नाही, ही साधना फक्त अज्ञान निवृत्तीसाठी आहे. तुम्ही तर सिद्ध आहात,
मी तो वासुदेव तत्वचा येईल विचारिता नाही तुझा नित माझा नाही तुझा नित वासुदेव करतो मेरा वासुदेव करतो मेरा मी वासुदेव तत्वता मी वासुदेव आहे. कडो येईल विचारिता. तुम्ही वास्तवता जर विचारात घेतलं तर तुम्हाला कळेल. कोणाला माहित आहे ठाऊक सौभाग्य संत सर्व साधूला माहित आहे की मी उपजताची ज्ञानी आहे. हे वर्म जाणोनी म्हणोनी लोटांगणी चांगदेव सज्जनानो अज्ञान अत्यंत वाईट आहे. खूप दिवस लागतात हे निवृत्त होण्यासाठी. मल आहे, विक्षेप आहे. मल विक्षेप जाण्यासाठी निष्काम कर्म महत्वाचं आहे. लक्षात ठेवा. तुमच्या कर्मामध्ये जर सकामता असेल, तुम्ही जर काही हेतूने कर्म करत असाल, एक गोष्ट सांगू का, क्रिया महत्वाची नाही रे, हेतू महत्वाचा आहे. तुमच्या क्रिया काय आहे याहीपेक्षा परमार्थ क्रियेला महत्व देत नाही, परमार्थ हेतूला महत्व देतो. क्रियेला महत्व देत नाही म्हणून नारदाचा नंबर पहिला आहे. क्रियेला जर महत्व दिलं असतं ना तर नारदाचं नावच यादीमध्ये आलं नसतं. नका नका विक्षेप नका. कशाला विक्षेप करतात? माझं तर हात उठतं आणि महत्वाचं नाही. विठाला विठाला क्रिया महत्वाची नाही, हेतू महत्वाचा आहे. असू द्या क्रिया. एखाद्या वेळेला क्रिया वाईट दिसत असते पण त्याचा पाठीमागचा हेतू महत्वाचा असतो. क्रिया नाही महत्वाची महाराज. कृष्ण भोगी शुकस त्यागी. कृष्णाकडे जर आपण पाहिलं तर 16,108 आहे पण हेतू तोच आहे. शुकाचार्याकडे शुकस त्यागी, शुकाचार्याकडे पाहिलं तर शुकाचार्य हे त्यागी आहे पण हेतू तोच आहे. दुर्वासाकडे पाहिलं तर दुर्वास क्रोधी आहे पण हेतू तोच आहे. बरोबर आहे ना? क्रोधी आहे तोच आहे. वशिष्ठाकडे पाहिलं तर खऱ्या अर्थाने शांत आहे, हेतू तोच आहे. विश्वामित्राकडे पाहिलं तर अत्यंत रागीट आहेत पण हेतू तोच आहे. क्रिया कोणची असू द्या, हेतू महत्वाचा आहे. हेतू महत्वाचा आहे. सांगू का? भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंडोनी वाट, पाहे पालतोनी उभा तोची, नीट हो चाळा लावी लागू गोपीनाथे, चाळा लावी लागू गोपीनाथे. भरीला उलंडोनी रीता करी घट, मिस पानियाचे गोविंदाची चट, चाले झडझडा उसंडोनी वाट, पाहे पालतोनी उभा तोची, नीट हो चाळा लावी लागू गोपीनाथे.
तारा लाविलेला गोप गोपीनाथे. ही क्रिया असावी. भरलेलं पाणी ओतून द्यावं, ही क्रिया असावी. ही क्रिया असावी. ही क्रिया चांगली आहे. घरातले मडके रिकामे करणं ही क्रिया चांगली आहे. ही क्रिया चांगली नाही, पण त्याच्या पाठीमागचा हेतू चांगला आहे. भरीला उलंडोनी रीता करी घट, मीस पानियाचे गोविंदाची चट. हा हेतू आहे. मन गोविंदी देह काम करियो. सज्जनानो, सांप्रदाय क्रियेला महत्व देत नाही, सांप्रदाय हेतूला महत्व देतो. शस्त्र चोराच्याही हाती असतात, शस्त्र डॉक्टरच्या हाती असतात. ऑपरेशन करायचं असेल तर डॉक्टर ही शस्त्रच वापरतो, ना ऑपरेशन करायचं असेल तर चोरही शस्त्रच वापरतो. ऑपरेशन करायचं असेल तर चोरही शस्त्रच वापरतो, पण चोराचे शस्त्र मारण्यासाठी असतात आणि डॉक्टरचे शस्त्र जगवण्यासाठी असतात. हा हेतू आहे. विठाला विठाला. अरे पगड्याचं ध्यान चांगलं आहे, पण हेतू चांगला नाही ना. काय करता त्या चांगल्या क्रियेला? हेतू वाईट असेल तर. सज्जनानो, पूर्वी शिक्षक विद्यार्थ्याला मारत होते. पूर्वी शिक्षक विद्यार्थ्याला मारत होते. आता मला माहित नाही, क्रिया वाईट आहे, पण मला असं वाटतं की ज्याने शिक्षकाचा मार खाल्ला असेल तो भाग्यवान आहे. आमची मॅडम तर इतकी मारायची, महाराज मला खूप खरंच बा खूप मारायची हो. ती म्हणायची, संजय तू शाळेत तू येऊच नको म्हणे शाळेत. भावा जा तिकडे, आम्हाला ही आवड होती पहिल्यापासून, जा तू तिकडे जा, गीता शिक असं म्हणायची. ज्ञानेश्वरी शिक, मी तुला दर्शन घेईल, पण तू येऊ नको म्हणे शाळेत. हो, 7वी नापास होता आपण. 7वी नापास ते महाराज लोक विनोदाने सांगत असतात की मार्कली घेऊन आमचा मित्र घरी आला आणि त्याला सांगितलं, बाबा एक विषय गेला तर ज्ञानोबा म्हणायचं, दुसरा गेला तर तुकोबा म्हणायचं. एक विषय गेला तर ज्ञानोबा, दुसरा गेला तर तुकोबा. मी समजेल किंवा 2 गेले, तू ज्ञानोबा तुकोबा नाही म्हटला, तो म्हटला पुंडलिक वरदान. विठाला विठाला. शिक्षकाने मारलं पाहिजे महाराज. क्रिया वाईट आहे, हेतू खूप चांगला आहे. आमचे वडील काय म्हणायचे माहित आहे? गुरुजी फक्त हाड मोडू देऊ नका, मांस अजिबात नाही राहिलं तरी चालेल, मेला नाही असं म्हणायचे. घरातले लोक सुद्धा असं सांगायचे. क्रिया वाईट आहे, हेतू चांगला आहे. आईची क्रिया वाईट असते महाराज. लहानपणी एखाद्या वेळेला मारायची नाही का, आई मारत असते. मला असं वाटते सगळ्यात जास्त मार जर कोणाचा खाल्ला असेल आपण, तर आईचा खाल्ला. बरोबर आहे ना रे चोपदा? हा, पहिले आई मारत होती ना तुला, आता मारते. म्हणजे हा रुबाब सगळा बाहेरच आहे वाटते. माझं तर मत असं आहे महाराज, शेवटपर्यंत जोपर्यंत माय जिवंत आहे तोपर्यंत मुलाचा हात मायच्याच हातात असला पाहिजे. चुकलंय माझं. मुलाचा कान हा आईच्याच हातात असला पाहिजे शेवटपर्यंत. त्याचा कान मायच्या हातात असेल ना, मला असं वाटते त्याला आशीर्वाद घेण्यासाठी कोण्याच तीर्थाला जाण्याची गरज पडणार नाही. माझ्या कन्हैयाचा कान सुद्धा यशोदेच्या हातात होता. आई नको ग, आई नको ग, आई नको ग, आई नको ग.
बळी राम तुझ भेटला तोही माझा पक्षपाती एका जनार्दनी पूर्ण कृपेने एका जनार्दनी पूर्ण कृपेने आम्ही भजू दिन राती आई नको आई नको आई मज मारू नको नाही नाही म्या पाहिली माती नाही नाही म्या पाहिली माती नाही नाही म्या पाहिली माती विदर्भातली चाल आहे. बळीराम तो नाही का दही दूध चोरून दे सर्वाला. कोणी सांगितलं माती खाल्ली? तुझ्या संगड्याने सांगितलंय. खोटं बोलतायत माते. ते काय म्हणतायत मला माहित आहे. दही दूध चोरून आण आम्हाला दे, देत नसेल तर आम्ही तुझ्या आईला सांग. अरे मी संगड्याचं ऐकलं नसतं. बलराम दादाने सांगितलंय की तू माती खाल्ली म्हणून. त्याचं तर अजिबात ऐकू नको. आता पक्ष बदलला माझा. बळीराम तो तुझं भेटला तोही माझा पक्षपाती. 40 घेऊन गेला मा. असं म्हणतायत की मतलब के दुनिया में कौन किसी का होता है, जो अपना होता है वो भी 40 लेकर जाता है. असू द्या, या भावनेत राहू नका. आपल्या उद्धाराचं पहा. हे सगळं गणगूत आहे ना, हे गणगूत तोपर्यंत असते की जोपर्यंत आपण चालते आहोत. आपल्या उद्धाराचा विचार करणं फार महत्वाचं आहे. विषय असा होता, हेतू महत्वाचा आहे. विठ्ठल विठ्ठल आणि म्हणून कुठून विषय सुरू झाला माहित नाही. माझी काही प्रस्तावना ठरलेली नसते बघा. आणि म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी अज्ञान निवृत्त होणं महत्वाचं आहे. ज्ञान शुद्धच आहे. अज्ञानाची निवृत्ती अत्यंत महत्वाची आहे. ज्ञानाची सिद्धता आहे. हे कळेल, हे कळलं पाहिजे. जवळची वस्तू कळणं महत्वाची आहे. अज्ञान निवृत्त करा तैसा हृदयामध्ये मी, हे कळलं पाहिजे. पण नाही कळत महाराज. अरे आपलंच काय, मोठ्यांना सुद्धा कळलं नाही म्हणून घात झाला. रामायणातलं थोडस सांगून जाईल की ज्या वेळेला रामप्रभूचा 14 वर्षाचा वनवास निश्चित झाला. 14 बरस राम बनवासी तापस वेश विशेष दासी. 14 बरस राम बनवासी 14 बरस राम वनवासामध्ये प्रभू गेलेत. अनेक ठिकाणी प्रभू चित्रकूटावर थांबलेत. चित्रकूटावरून निघाल्यानंतर शरभंग ऋषीच्या आश्रमामध्ये आलेत. अत्रि अनुसईच्या आश्रमामध्ये आलेत. मला सांगू द्या, या ठिकाणी अकोलेला आले. अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये आले. अगस्त्य मुनीच्या आश्रमामधून अगस्त्य मुनीने सांगितलं पंचवटी ते नाहू, आपण पंचवटीमध्ये राहिलं पाहिजे. पंचवटीमध्ये प्रभू थांबले. पंचवटीमध्ये असताना रावणाच्या राज्याच्या सीमा ह्या पंचवटीपर्यंत होत्या. खलदूषण त्या सीमेचं संरक्षण करत होते. आणि रावणाची बहीण होती शूर्पणखा. शूर्पणखा सुद्धा त्या ठिकाणी होती. शूर्पणखा प्रभूकडे गेली आणि प्रभूला तिने विचारलं, तू कोण आहेस? कोण तू? कुठला राजकुमार?
कोण तू उठला राजकुमार. असू द्या, माझा सूर लागणार नाही विनाकारण फजिती होईल. अर्थात कोण कोण तू कुठला राजकुमार, देह वाईला तुला श्यामला, कर माझा स्वीकार, कोण तू कुठला राजकुमार. प्रभूने उत्तर दिलं. त्या ठिकाणी चर्चाही झाली. लखनजीचा आणि शूर्पणखीचा संवाद फार महत्वाचा आहे. महाराज, रामायणातले संवाद खूपच महत्वाचे आहेत, खूपच महत्वाचे आहेत. रामायणातले संवाद इतके महत्वाचे आहेत, फार महत्वाचे आहेत. मी सगळे सांगणार नाही. शूर्पणखेचा आणि लखनजीचा संवाद आहे. शूर्पणखा म्हणतो की तू माझा स्वीकार कर, कारण खाली पाहत असतात लखनजी. शूर्पणखा अशी बाजूने उभी आहे आणि शूर्पणखेला खाली पाहून म्हणतात लखनजी, शूर्पणखे काय सुंदर दिसतंय का तू, काय स्वरूपवान आहेस तू. त्यावेळेला शूर्पणखेला राग येतो. म्हणतो, पाहतोय खाली आणि मला सुंदर म्हणतो, ते का माझ्याकडे पाहायला सुद्धा नाही तू अजून आणि मला सुंदर म्हणतो. त्यावेळेला लखनजी म्हणतात, खरं सांगू का शूर्पणखे, जोपर्यंत मी तुझ्याकडे पाहणार नाही तोपर्यंत तू सुंदर आहेस. एकदा मी तुझ्याकडे पाहिलं ना की मी तुझं खरं रूप प्रगट केल्याशिवाय राहणार नाही. कारण मी वैराग्य आहे, तू आसक्ती आहेस. वैराग्य आसक्तीचं खरं रूप प्रगट केल्याशिवाय राहत नसते. त्या ठिकाणी लखनजी काही नीती सांगतायत. लखनजी म्हणतात, शूर्पणखे, सेवकाला सुख, भिकाऱ्याला सन्मान, व्यसनाला धन, व्यभिचारी माणसाला कधी शुभगती प्राप्त होत नसते. व्यभिचारी माणसाने शुभगतीची इच्छा करायची नाही, व्यसनी माणसाने धनाची इच्छा करायची नाही, भिकाऱ्याने सन्मानाची इच्छा करायची नाही आणि सेवकाने सुखाची इच्छा करायची नाही. जो सेवक सुखाची इच्छा करत असेल तो सेवक कसा महाराज. म्हणतायत आम्ही सेवक आहोत पण इच्छा सुखाची करताय. म्हणता आम्ही सेवक आहोत पण तुम्हाला सगळं जर लागत असेल तर तुम्ही सेवक नाही, हे लक्षात ठेवा. सेवकाने सुखाची इच्छा कधी करायची नसते. मला हे सगळं सांगायचं नाही. शूर्पणखेची विटंबना प्रभू करतात आणि विटंबना झाल्यानंतर लखनजी तिची विटंबना करतायत आणि शूर्पणखा आता रावणाच्या सभेमध्ये जाते. रावणाच्या सभेमध्ये गेलेली शूर्पणखा रावणाला सुद्धा काही नीती समजून सांगते की रावणा, विषय संघाने संन्यासी, वाईट विचाराने राज्य आणि दारू पिण्याने लाज राहत नसलेले का रावणा, मूर्ख आहेस तू. काही गोष्टीला लहान मानायचं नसते. सापाला लहान मानायचं नाही, पापाला लहान मानायचं नाही, रोगाला लहान मानायचं नाही, दिव्याला लहान मानायचं नाही, तसं शत्रूला सुद्धा कधी लहान मानायचं नाही. मूर्ख आहेस तू, शत्रूला लहान मानतोय. आणि त्या ठिकाणी रावणाला हे सगळं समजते. समजल्यानंतर रावण म्हणतो, खलदूषण मोई समबलवंता, तिनु हुको मार ही विनु भगवंता. भगवंताशिवाय खलदूषणाला कोण मारू शकते. मला सुद्धा त्याच्याच हाताने उद्धार करून घ्यायचा आहे. म्हणून रावण आता नारदजीला बोलावतो. नारदजीला विचारतो की मी काय केलं पाहिजे, मला मुक्त व्हायचं आहे. रावण, तू भक्ती केली पाहिजे. रावण म्हणतो, होईन भजन न तामस देहा, माझा देह तामस असल्यामुळे माझ्याकडून भजन होणार नाही. 9 ते 7 ते 9 कीर्तन असलं तर मी बरोबर पंक्तीच्या वेळेला जातो, अगोदर जात नाही, कारण माझा देह तामस आहे. होईन भजन न तामस देहा, माझा देह तामस असल्यामुळे माझ्याकडून भजन होणार नाही. मग काय, मुक्त तर झालो पाहिजे. नारदा, दुसरं काही सांगा. चोरी म्हटले नक्की करतो, त्याची मोटरसायकल चोरतो, त्याचे 4 व्हीलर चोरतो, तेवढ्यावर भागणार नाही. मग काय चोरलं पाहिजे नारदजी. मुख्य वैराचे कारण आणि करावे गा दाराहरण. त्याची सौभाग्यवती पडून आण. कोणी किती समजून सांगण्याचा प्रयत्न केला तरी सोडू नको, तो तुझा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून रावणाला खूप सांगितलं महाराज. त्याच्या मुलाने सांगितलं, त्याच्या भावाने सांगितलं. ऐकायला पाहिजे होतं का नाही ऐकलं. भावाचं सुद्धा नाही ऐकलं, नाही का, मंत्र्याचं सुद्धा नाही ऐकलं. पण सोबदार, तू जिचं ऐकतो तिचं तरी ऐकायला. तू कोणाचं ऐकतो. अरे असं म्हण नाही, सगळे ज्याचं ऐकतात तिचं मी ऐकतो. नाही ऐकलं महाराज रावणाने. मंडोदरी बोले रावणा प्रती, स्वप्न देखिले म्या मध्यरात्री, नेनो वानर मिळाले दोघे धनुर्धर वीर वानर, दोघे धनुर्धर वीर आणि म्हणून
कोणाचंच न ऐकलंय श्रावणाने, याचं कारण नारदजीचं ऐकलं होतं. मला हे सांगू द्या की त्या ठिकाणी आता हरिण होऊन गेला मारीच मामा. मामाला बोलावलं त्याने, मामाला सांगितलं, मामा तुमचं मरण आता निश्चित झालंय. कोणाच्या हाताने मरायचंय ते तुम्ही ठरवायचंय. माझ्या हाताने मेला तर नरकात जाल, प्रभूच्या हाताने मेला तर स्वर्ग मिळेल. बघा काय करायचंय ना. त्या ठिकाणी मामाने सुद्धा नीती सांगितली, काही माणसाशी माणसाने विरोध करायचा नाही महाराज. शस्त्रधारकाशी करायचं नाही, त्याच्या अंतकरणामध्ये द्वैत असेल, भेद असेल, त्याच्याशी विरोध करायचा नाही. श्रीमंताशी विरोध करायचा नाही, भाटाशी विरोध करायचा नाही, कवीशी विरोध करायचा नाही, वैद्याशी विरोध करायचा नाही, आणि स्वयंपाकाशी विरोध करायचा नाही. तुमच्या घरात जी स्वयंपाक करत असेल ना, आरती करायची, आरती. जय देव जय देव, जय माझी बायको, तुम्ही जे सांगाल ते आम्ही ऐको. नवही विरोध नाही कल्याण, होणार नाही कल्याण 9 माणसाचा विरोध करून. विषय असा आहे की त्या ठिकाणी मामा मारीच होतात. आता माझा मुद्दा आहे, त्या ठिकाणी मारीचून मामा गेले. मामा आता हरिण झाले. फुलं तोडण्याच्या निमित्ताने जानकी बाहेर आलेली होती. टुणूक 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 उड्या मारणार हरिण तिने पाहला. नाथ महाराजांना लिहावं लागलं की देखोनी मृगाचे अवयव, सीतेशी सुख अभिनव, परम सुखे सुखावे जीव, जडला भाव मृग स्वरूपी, त्याचे पाहता स्वरूप, सीतेशी अतिशय साक्षर, तो आला अति समीप, आपले स्वरूप दाखवावया. प्रभूला बाहेर आणला हात पकडून, हरणाकडे बोट दाखवलं, आणि जानकी म्हणते, तोडिता फुले मी सहज पाहिला जाता, मज आणून द्या तो हरिण अयोध्या नाथा. मला पाहिजे, भरताला भेट देण्यासाठी पाहिजे, सोन्याचा आहे म्हणून पाहिजे. अरे नाही, तो सोन्याचा नाही आहे, सोन्याचा. तुम्हाला काही काय हो समजत नाही तुम्हाला, सोन्याचा आहे. मला असं वाटते जानकीला हरिण समजला नाही, न समजू द्या. जानकीला जवळ आलेला रावण समजला नाही, न समजू द्या. पण जानकीला 14 वर्ष सोबत राहिलेले लखनजी सुद्धा समजले नाही, हे दुर्भाग्य आहे. हाय लक्ष्मण असा आवाज त्या हरणाने केला, आणि त्या कुटियेमध्ये जानकीचं संरक्षण करण्याची जबाबदारी लखनजीकडे दिली होती. आणि जानकी म्हटली की प्रभू जर तुम्हाला आवाज देत असेल तर तुम्ही गेलं पाहिजे. नाही भाभीजी, प्रभू कधी संकटात येऊ शकत नाहीत, आहेत, तुम्हाला आवाज देत आहेत, तुम्ही गेलं पाहिजे. नाही भाभीजी, असं करू नका. त्यावेळेला जानकी जे बोललीत ना, ते फार वाईट आहे महाराज. जानकी काय म्हटली माहित आहे? प्रत्यक्ष श्रीरामाची हाक, ते तू मनसी नाईक, माझे ठाई तुझा अभिलाष, पापी निष्ठंक तू एकी. माझा अभिलाष धरुणी मनी, तू वनासी आला सेवक होनी, रामे राक्षसे वधल्या वनी, तू मज पत्नी करू पासे. असं बोलायला पाहिजे होतं जानकीने. ज्यावेळेला ऋषमुख पर्वतावर अलंकार सापडतायत आणि त्यावेळेला सांगितलं जाते, बगरे लखन तुझ्या भाभीचे आहेत का? त्यावेळेला लखनजी असे कुंडल त्यांच्या हातात मध्ये येतात. त्यावेळेला लखनजी म्हणतात, दादा नाहम जाना मी कुंडले. हे कुंडल कोणाचे आहेत हे मला माहित नाही, हे केवरे कोणाचे आहेत हे मला माहित नाही, पण पायातले नुपुरे ज्यावेळेला हातात येतात त्यावेळेला लखनजीचे नेत्र ढिले होतात. नुपुरे त्वैव जानामी नित्यम पादाभिवंदनात. मी फक्त माझ्या आईच्या पायातले पैंजन जाणतो, कुंडल जाणत नाही. 14 वर्ष सोबत राहून जो जानकीच्या कानातले कुंडलही जाणत नाही, त्याचं जीवन किती शुद्ध असेल महाराज. अशा लखनजीला म्हणावं जानकीने की माझा अभिलाष धरुणी म्हणी. कळला नाही, रावण कळला नाही, जवळ आला तरी. हरिण कळला नाही, जवळ आला तरी. आणि 14 वर्ष जवळ राहणारे लखनजी सुद्धा जानकीला कळले नाहीत. याचाच अर्थ असा आहे, आपल्या जवळची वस्तू आपल्याला कळली पाहिजे. हा देह आपल्या जवळ आहे, कळत नाही. हा देह आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला कळत नाही, मिळाला पण कळाला नाही. मला आठवण येते आज आमच्या नामदेव महाराज पठड्यांची. मिळाला पण कळाला नाही, कळाला पण मिळाला नाही, मिळालाही नाही, कळालाही नाही, पण मिळाला तरी कळाला नाही.
मिळाला तरी कळाला नाही, आणि ज्यांना मिळाला त्यांना कळून देण्यासाठीच स्वर्गीचे आवाज स्वर्गीचे अमर लोकांनी इच्छा करावी, या मरक्या मृत्यू लोकांची इच्छा करावी. नक्की मरण आहे, मृत्यूलोक आहे, कधी होईल काही सांगता येत नाही, किती वर्षांनी येईल काही कळत नाही. क्षणभंगूर नाही भरवसा असं ज्या देहाबद्दल बोलल्या जाते, त्या देहाची अपेक्षा करावी. आणि कोणी अमर लोकांनी, काय भाग्यवान आहात महाराज आपण, अमर लोकांनी इच्छा करावी की या मृत्यू लोकात आमचा जन्म व्हावा म्हणून. हा कळत नाही आपल्याला, हा कळत नाही. आम्ही मेलो साला 2 मृत्यूलोकी व्हावा जन्मा. कोण म्हणते स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्मा. महाराज आपण त्यांना विचारणार आहोत, अरे या मृत्यू लोकामध्ये येऊन काय करणार तुम्ही? नारायण आम्ही स्वर्गातून येणार,
या ठिकाणी नाही का मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, अरे आम्ही येणार तिथं काय नाही लेका, महासिद्धीची भांडारे, अमृताची कोठारे, जिये गावी खिल्लारे, कामधेनूची, जेथ ओळगे देवपायिका, सैंग चिंतामणीची भूमिका, विनोद वनवाटिका सुरवर तरुणची, अरे गंधर्व गात गाणी, गंधर्व गात गाणी, हे सगळे तिथं आहे. गंधर्व गात गाणी, जिथं रंभेची नाचणी, अशा पद्धतीने हे सगळं आहे. कडपच्या कडप आहेत कामधेनूचे, बागचे बाग आहेत कल्पतरूचे, हा तलावचे तलाव आहेत अमृताचे, चिंतामणीच्या सडका आहेत चिंतामणीच्या, म्हणून खड्डे पडत नाही. चिंतामणी हा खाण्याचा विषय नाही, डांबर हा खाण्याचा विषय असल्यामुळे खड्डे पडत आहेत. चिंतामणीच्या सडका आहे, हे सगळं स्वर्गामध्ये असून सुद्धा आम्ही या ठिकाणी येऊ याचं कारण फक्त एवढंच आहे, नारायण नामे हो जीवन. आम्हाला मुक्त व्हायचं आहे, फक्त मुक्त नाही, आम्हाला जीवन मुक्त व्हायचं आहे. हे सगळं तिथं आहे, पण तिथं हे नाही, हे नाही, नाही का. कीर्तन नाही, कथा नाही, आणि म्हणून कीर्तनी अनंत गाऊ गीती, आम्ही अनंताचं वर्णन करू आणि नारायणाच्या नामाने आम्ही जीवनमुक्त होऊ. सज्जनानो, भाग्यवान आहोत रे आपण सगळेजण, पण आपण नामचिंतन करत नाही. सतत नामचिंतन करणाऱ्याचा उद्धार कसा होणार नाही महाराज? सतत नामचिंतन करणाऱ्याचं अंतकरण का शुद्ध होणार नाही? मी खरं सांगू का तुम्हाला, अंतकरण जर शुद्ध होत नसेल तर समजून चला नामचिंतनच नाही, नामचिंतनच नाही. अंतकरण जर शुद्ध नसेल ना, दुसऱ्याबद्दलचा आकस मनामध्ये असेल ना, दुसऱ्याबद्दलचा द्वेष मनामध्ये असेल ना ह्या सगळ्या गोष्टी, आणि खूप दिसत असतील ना, समजून चालाव नामचिंतन नाही. रामाच्या प्रेमीया आम्हाला जीवन मुक्त व्हायचं आहे, आम्हाला कीर्तनामध्ये अनंताचे गुण गायचे आहेत. कीर्तनी अनंत गाऊ गीती, काय सांगावं रे तुमचं, देवलोक म्हणतात. काय सांगाव, तुमची वाट कोण पाहते माहित आहे? अरे तुमची घरची बाई तुमची वाट पाहते का नाही माहित नाही. एखाद्या वेळेला साधूची पाहत नसते महाराज. साधूचा प्रपंच फार फाटका असतो. माझ्या तुकोबारायांचा प्रपंच फार फाटका होता. कोणी आली घरात, दाणे खाऊन येती पोरा, जाऊ माता किती याशी तोंड, म्हणे लाजो मी राम, काय बोलू मी याला, आता किती सांगू याला बाई, ऐकतच नाही, असं म्हणत होती. महाराजांनी लिहिलं हे सगळं, महाराजांनी समजूनही सांगितल्या सगळ्या गोष्टी. पण जिजाऊ माँसाहेब महाराजांना खूप बोलत होत्या. मला असं वाटतंय की बायको ज्यांना बोलते, ज्यांच्या घरातली माणसं निघून जातात, लोक ज्यांना गावाच्या बाहेर काढून देतात, कोणीही त्यांच्या येण्याची वाट पाहत नाहीत, पण मला सांगू द्या ते मात्र वाट पाहत असतात. वैकुंठीचे जन सदा इच्छिताती, इच्छा करतायत, कै येते येती हरीचे दास. या ठिकाणी हरीचे दास कधी येतील? वैकुंठचे लोक त्याची इच्छा करतायत, आले पाहिजेत, लवकर आले पाहिजेत, अशी इच्छा करतायत महाराज. खरं सांगू का, काही माणसाला करुणा नसते, काही माणसाला करुणा नसते. असं म्हणतायत, अग्नीला करुणा नाही, लहान मुलाला करुणा नाही, चोराला करुणा नाही, वेश्येला करुणा नाही, कोणाची दया त्यांना कधी येत नाही, नाही का. राजाला सुद्धा कधी दया येत नाही. गरिबाची दया जर एखाद्या राजाला येत असेल तर समजून चला हे देण खऱ्या अर्थाने देवाची देण आहे. गरिबापर्यंत पोचणारा एखादा राजा असेल तर तो देवाने पाठवलेला असे समजायचं. राजाला कधी दया येत नाही, नाम करुणा येत नाही.
मला असं वाटतं यांना जशी करुणा येत नाही तशी यमाला सुद्धा कुणाची करुणा येत नाही. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढता कुडी नाना. ओढाड सापडे जैसे धान्या चोर यातना धरी जेतो. ज्या यमाला करुणा नाही तो यम महाराज. विठ्ठल विठ्ठल. नारायणाच्या नामामध्ये खूप मोठी ताकद आहे. खऱ्या अर्थाने ती ताकद गीतेने सुद्धा मान्य केली नाही का? गीतेने सुद्धा ती मान्य केली नाही का? नाही का? कोणचा श्लोक आहे तो? तया आईलीच थडिये सरले माया नाही का? दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्या मामे वये प्रपद्यन्ते माया मेतांतरंती. अर्थात जो मला शरण येईल, जो माझं नामचिंतन करेल, त्याला माया नदी अलीकडच्या काठावर संपल्याशिवाय राहणार नाही. एक लक्षात ठेवा, ही नदी तशी फार भयंकर आहे. महाराज भगीरथ महाराज या नदीचं वर्णन करत असताना असं केलं जातं की हा पहिला तट आहे प्रवृत्तीचा आहे, तो शेवटचा आहे तो निवृत्तीचा आहे. प्रवृत्तीच्या तटावरून उडी मारायची असते, निवृत्तीच्या तटावर पोहोचायचं असते. खूप लोक उड्या मारतायत. प्रत्येकांना तीच इच्छा आहे की आपण पलीकडच्या काठावर गेलो पाहिजे. पण काय करावं, माऊलीला म्हणावं लागतं, आस्तेची महापुरी रिगताती कोटीवरी परी प्राप्तीच्या पैल तिरी विपायला म्हणजे एखादा निघे. आणि म्हणून ही माया नदी अशी काय आहे बुवा की प्रत्येक माणूस पलीकडच्या
काठावर जाण्याची इच्छा करतो पण मधातच अडकतो. याचं कारण त्यांनी असं सांगितलं की याच्यामध्ये भवरे आहेत, द्वेषरूपी भवरे आहेत, याला वडणं आहेत, याला मत्सरूपी वडणं आहेत, नाही का, द्वेषरूपी भवरे आहेत, याच्यामध्ये उकड्या आहेत महाराज, उकड्या. मी धनवान आहे, मी धनवान आहे, मी कुलवान आहे, नाही का, धन कुल या सगळ्या उकड्या आहेत. अशा उकड्या फुटतायत ना, मी आहे, मी उकडी आहे. विद्या धन आणि कुल, मी विद्वान आहे हे उकडी आहे, मी धनवान आहे हे उकडी आहे. विद्या, मी कुलवान आहे, मी उकडी आहे, कुलवान हे उकडी आहे. विद्या धन आणि कुल ह्या त्यातल्या उकड्या आहेत. त्याच्यामध्ये एक बेट आहे, खडक आहे, रतिरूपी बेट आहे, त्याच्यावर कामरूपी लाटा सारख्या आदळत आहेत. लक्षात ठेवा. त्यामध्ये माहित आहे तुम्हाला, अशी मोठी धार आहे मधात, ती धार तोडणं फार कठीण असते. ती अहंकार रूपी धार आहे. त्याच्यावर वारणारं जे फुरसांड आहे ना, ते सुख दुःख रूपी फुरसांड आहे. त्याच्यामध्ये जो फेस आहे ना, तो जीवरूपी फेस आहे. जीवरूपी फेस आहे बघा, तो फेस वाहत राहतो, तो जीवरूपी फेस आहे. ते गढूळ पाणी आहे, पूर आलेला आहे ना, गढूळ पाणी आहे, ते भ्रांतीचं गढूळ पाणी आहे बघा, ती भ्रांती आहे, ते गढूळ पाणी आहे. आणि खाली जो गाळ आहे ना, तो आशारूपी गाळ आहे, तो असा माणसाला ओढत राहतो. आणि जे स्वतःच उडी टाकतात ना, तिथं लगेच जातात बघा. आधाराने जातात ते एखाद्या वेळेला पोचतात, पण स्वतः उडी टाकतात तिथं मगराच्या तोंडात जात आहे. कोणी उकडीमध्ये सापडते, कोणी भवऱ्यामध्ये सापडते, आणि म्हणून पहिली तीरीवर ते पोहोचू शकत नाही. अरे सामान्याची काय कथा घेता लेखो, पहिलं तीरावर पोहोचत होण्यासाठी देवाला सुद्धा पूल बनवावा लागला. देवाला सुद्धा पूल बनवावा लागला पलीकडे जाण्यासाठी. अजूनही तो सेतू आहे, त्याला राम सेतू असं म्हणतायत. लंकेमध्ये जाण्यासाठी आणि समुद्र पार करण्यासाठी देवाला हे पूल बनवावा लागला. देवाला पूल बनवावा लागला, पण हनुमंतरायला नाही. हनुमंतरा एका उड्डाणामध्ये ज्ञानाची असेल ना, अहंकारामध्ये सापडाल लेको. शिदोरी जर कर्माची असेल ना, कशा तरी मध्ये सापडाल. लक्षात ठेवा, देशवामध्ये सापडाल. शिदोरी जर कोणची घेऊन निघाल ना, कुठंतरी सापडल्याशिवाय राहणार नाही. पण शिदोरी जर नामचिंतनाची असेल ना, तर तुम्हाला सेतू बनवण्याची सुद्धा गरज पडणार नाही. तो कामाने पावावया पहिलं पार, माझी चाल दुसरी म्हणा. तुका म्हणे पार, तुका म्हणे पहिलं वया पार पार, तुका म्हणे नावावया पहिलं 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 पार.
निवृत्तीराया ज्ञानेश्वरा